तुझ्यासाठी खास घेऊन आलीये. ही एकच तर गोष्ट आहे जी तुला माझ्या हातची आवडते, लहानपणापासून. याला नाही म्हणू नकोस प्लीज. तुझी आत्ताही वेळ चुकली ग. हरवा होती संक्रांत, आता कशाला घेऊ? आणि प्रत्येक सणाचं महत्व त्या त्या दिवशी असतं ना. कोण म्हणतं असं तारा की सणावाराच्याच दिवशी गोडधोड खायचं? सणाशिवाय पण आपण खाऊ शकतो की. आणि एका आईने तिच्या लेकीसाठी कधी काही करायची बंदी असते का? एक आई तर तिच्या मुलीला कधीही गोडधोड खाऊ घालू शकते ना. तुला खूप आवडतात ना तिळगुळाचे लाडू. मी रात्रभर बसून बनवत होते तुझ्यासाठी. खा बेटा. मला आवडतात म्हणून तू कधीपासून माझ्या आवडीनिवडी जपायला लागली? माझ्या आवडीनिवडींचा जर तू आधीपासून विचार केला असतास तर खूप बरं झालं असतं ना. आणि आता हे सगळं करून काय उपयोगी? माझं तुझ्यावर जितकं आधी प्रेम होतं ना ते माझ्या मनातून वाहून गेले. आता मी पुन्हा तुझ्यावर प्रेम करेन की नाही मला नाही माहित. त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टींचा काहीच फायदा नाही. माझ्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करण्यात तुझा मौल्यवान वेळ नको वाया घालूस. तारा, तारा नको ना अशी तोडून बोलूस माझ्याशी. आई आहे मी तुझी. आणि एका आईला तिच्या लेकरापेक्षा काहीच महत्वाचं नसतं ग. माझ्यासाठी फक्त तू महत्वाची आहेस. फक्त एका आईची एवढीच अपेक्षा असते की तिच्या लेकराने तिची साथ द्यावी. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तारा, जशी आता या घडीला तू एकटी पडलीस ना तशी मी खूप एकटी पडलीये तारा. बघ ना, आपल्याला कोण आहे एकमेकांशिवाय? तुला मी आणि मला तू असंच जगलोय ना आपण नेहमी. तुझ्याशिवाय आपलं घर घर नाहीये. ते घर मला खायला उठतं तारा तुझ्याशिवाय. असं मन लागत नाही. भूतासारखी एकटीच मी घरात फिरत असते. तुझी खूप आठवण येते तारा. बेटा चल ना आपल्या घरी, प्लीज आपल्या घरी चल. नाही, हे बघ आतापर्यंत ना तुला वाटत होतं म्हणूनच सगळं करत आले. तुझी इच्छा, तुझी स्वप्न कायम लादलीस माझ्यावर. तुला वाटत होतं म्हणून मी गाणं म्हणायचं. तुला वाटलं म्हणून मी दुसरं कशातही करिअर नाही करायचं. तुला वाटलं म्हणून मी बाबांसोबत नाही राहायचं. आणि मुळात मी नसताना तुझी माझ्या घरात येण्याची हिंमत कशी झाली? कशाला आलीस तू? काय काम आहे तुझं इथे? मला तुझ्या घरी येण्याची काही हौस नाहीये सुमंत. मी माझ्या लेकीला भेटायला आले. तारा तिच्या बापाकडे सुखरूप आहे, खुश आहे. आणि तू या बिचारीच्या आयुष्याचा जो खेळ मांडला होतास ना तो संपलाय, कळलं? त्यामुळे तसंही तुझं आणि तिचा आता काही संबंध उरलेला नाहीये. मग कशाला इथे येऊन तिला त्रास देतेस? काही संबंध नाही. माझी मुलगी आहे ती. मी तिच्या काळजीपोटी इथं आले. आणि तू कोण रे सांगणारा की माझा काही संबंध नाही? मी जन्म दिलाय तिला, लहानाचं मोठं केलंय मी तिला तुझ्याशिवाय. आम्हा माय लेकींचं नातं इतकं फुटकळ नाहीये की तुझ्यासारख्या ऐऱ्या गैऱ्यांनी येऊन त्यात फूट पाडावी. आम्हा माय लेकींबद्दल काय माहितीये रे तुला? एक काळ गाजवलाय आम्ही दोघींनी. आणि या जगात एका आई आणि मुलीचं जे नातं असतं ना तसं घट्ट नातं अजून दुसरं कुठलंच नसतं. कळलं? कुठल्या जगात वावरतेस ग तू भैरवी? हा, आणि इतक्या वर्षानंतरही तुझा माज अजून उतरलेला दिसत नाही. म्हणजे तू जशी होतीस ना तशीच आहेस. एक नंबरची माजरोडी बाई. आणि तारा तुझं काय? तू का घेतलं हिला आत? आलेल्या पावलाने माघारी जायला सांगायचंस ना? हो पप्पा, मी सांगितलं होतं त्यांना या घरच्या मालकाची परमिशन घ्या आणि मग या म्हणून. पण ऐकतील त्या भैरवी वजे कशा? करेक्ट आहे. हो आहे, मी भैरवी वझे. आणि आज तुला सांगते
आता तू मला इथून जायला सांगतोयस ना, पण एक लक्षात ठेव, मी पोलिसात जाईन, कोर्टात खेचीन तुला, आकाश पाताळ एक करीन, पण मी माझ्या मुलीला मिळवूनच राहीन. कळलं? इनफ इनफ. हे बघ, मी आता तुझ्या इशाऱ्यांवर नाचणारी बाहुली नाहीये. संज्ञाने मी माझं लग्न झालंय आणि माझा निर्णय मी घेऊ शकते. तू आता कोणतीच गोष्ट माझ्यावर लादू नाही शकत. तारा बेटा, हिला सांगून काय उपयोग आहे? हा, ही ऐकणार आहे का? काही उपयोग नाही हिला सांगून. तारा, तारा तुला कळत कसं नाहीये? अशीच एकटी राहिली ना तर एक दिवस वेळ लागेल मला. हे बघ, तू परत ती चूक करते. तू पुन्हा स्वतःचा विचार करतेस, माझा नाही करत आहे. मी तुझ्याकडे जरी आले तरी पप्पांचं काय ग? ते तर एकटेच पडतील ना. त्याचं काय आहे? राहील तो एकटा. त्याला काय फरक पडतो ग एकटा राहण्याने? इतकी वर्ष राहिला ना आपल्याशिवाय एकटा. आपल्याला दिलं होतं वाऱ्यावर सोडून. त्याला गरज नाहीये कोणाच्या आधाराची, पण मला आहे. मला तुझी गरज आहे तारा. चल बॅग भर. आपल्याला इथं अजिबात थांबायचं नाहीये, एक क्षणही थांबायचं नाहीये. आपल्याला आपल्या घरी जायचं. भैरवी, ताराचा हात सोड. नाही सोडणार. आज मी माझ्या मुलीला इथून घेऊन जाईन. बघते तू कसं अडवतोस. हे बघ, तिच्या इच्छेविरुद्ध तू असं काहीही करू शकत नाहीयेस.